जातोय. सुरू असलेला सामना रॉयल चॅलेंजर्स बल्लारी आणि बेळगाव वॉरियर्स या दोन संघादरम्यान आणि दोन्ही मातंबर संघ मैदानामध्ये आहेत. शानदार असा खेळ यापूर्वी आपण हुबळी संघाकडनं पाहिला. जय मातादी वॉरियर्स संघाला एक चांगली संधी होती, फार मोठी धावसंख्या समोरच्या संघानं उभारली नव्हती. अशा वेळेला 46 धावांचा पाठलाग करत असताना 17 चेंडू डॉट खेळलेत बॅट्समननी. यावेळेला चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालेलं आहे. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास दोडावतो. इथे मात्र बघा काय घडलं होतं. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. अप्रतिम असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनालचा दिवस आहे. स्ट्रायकर यांना फलंदाज सज्ज आहे बॅटिंग करण्याकरता. प्रमुख गोलंदाज देखील यावेळेला आपण पाहू शकता गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. सुरू असलेला सामना रॉयल चॅलेंजर्स बल्लारी आणि बेळगाव वॉरियर्स या दोन संघादरम्यान. सुरेख कामगिरी आतापर्यंत गोलंदाजाकडनं झालेली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने खेळला फटका, सुरेख टाइमिंग, चेंडू जाईल सीमारेषा पार. या चेंडूवरती येतात धावा 4, खणखणी चौकार. मोका मारलाय चौका. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगचा सनसनीत इनिंग मधला पहिला चौकार. मिडल आणि लेग स्टंपला चेंडू होता. छान पद्धतीने यावेळेला चेंडू खेळून काढला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाते सीमारेषा पार. या 4 धावांनी धावसंख्या आता खातं खोललं गेले बॅट्समनचं. बेळगाव वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बल्लारी या दोन मातब्बर संघादरम्यान सुरू असलेली लढत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंतांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी करताना गोलंदाज यावेळेला कव्हरच्या दिशेला चेंडू तरकावलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅट्समन फसलाय. इथे घेतला झेल. बॅट्समन ठरला फेल. पहिला धक्का तो संपला. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगची बळीची टाळी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेला जर बघितलं तर या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा जो प्रयत्न झाला तिथे बॅट ऑन साईडच्या दिशेने फिरली गेली. त्यामुळे चेंडू कव्हरच्या दिशेने गेला आणि पहिला धक्का. खूप सुंदर झेल इथे आता कव्हरच्या दिशेने पकडला गेलेला आहे. या स्पर्धेचा विचार केला तर आजचा ग्रँड फिनालचा दिवस सुरू असलेला सामना रॉयल चॅलेंजर्स बल्लारी आणि बेळगाव वॉरियर्स या दोन संघादरम्यान. या मॅच मध्ये जर बघितलं तर फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालेला आहे. संतोष कदम क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता. संतोष कदमकडे निश्चितच एक क्षमता असलेला खेळाडू आहे. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. स्ट्रायकर यांना तो आता फलंदाजी करेल. डाबेस्टेकडे देणारा चेंडू पंच आमच्या बाजूला बळतायत आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. धावफलक धावा 5, एक गडी बाद 5 अशी स्थिती. रॉयल चॅलेंजर्स बल्लारीचा संघ देखील तगडा संघ आहे. बेळगाव वॉरियर्सकडे देखील प्रचंड क्षमता असलेले खेळाडू आहेत. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बेळगाव वॉरियर्सचा संघ आपण पाहतोय. बबलू गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. संतोष ज्यानं खातं खोललेलं आहे. राहुल कदम ज्याच्यावरती नजर असतील. एक गडी बाद झालेला आहे. एक गडी बाद 5 अशी स्थिती. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं या चेंडूला. सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज बबलू. एक डब्ल्यू मिळाल्यानंतर बबलूचा आत्मविश्वास वाढलेला आहे. रमेश जाधव या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. या स्पर्धेमध्ये निश्चितच जे स्कोररचं काम आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि स्कोररला समालोचकाच्या पाठीचा कणा असं म्हटलं जातं. रमेश जाधव यांचं या ठिकाणी स्वागत आहे. धावफलक धावा 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका. टायमिंग चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्याने चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार. धावा येतील 6. येतोय उत्तुंग षटकार. उत्तुंग षटकार. हाती चमचमती हाती चमचमती हाती चमचमती तलवार शेवटच्या चेंडूवरती खरपूस समाचार कशा पद्धतीने घेतलाय पहा. यावेळेला ओव्हर पिच चेंडू होता आणि खूप सुंदर पद्धतीनं खेळला गेलाय. अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं होतं. सरळ बॅटने खेळलेला फटका आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकता परिणाम 6 धावा या ठिकाणी येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलक धावा 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मैदानात जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपलकर धाबा आहेत 11. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संतोष आणि आपण राहुल या दोघांना यापूर्वी एक चांगली भागीदारी असताना पाहिलेलं आहे. राजदीपच्या हातामध्ये चेंडू सोपवलं गेलेलं आहे. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. डावखुऱ्या राहुलनं या स्पर्धेत पहिलं अर्धशतक नोंदवलं होतं. यावेळेला चांगला फटका लॉंग वॉचच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. राहुलची खेळी संपुष्टात. सेलिब्रेशन आपण पाहू शकता. उत्साहाला उधाळ आलेलं आहे आणि आता इथे बघितलं सेलिब्रेशन जसं गांगुली बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन होतं तसं सेलिब्रेशन राहुल बाद झाल्यानंतर होत आहे मैदानामध्ये. हॅलो हॅलो हे पहा, आज KMPL2 या स्पर्धेसाठी जे देणगीदार आहेत त्यांची आता नावे पुकारले जातील. आज या स्पर्धेसाठी दुपारचे जेवण हे KMPL2चे अध्यक्ष सुशांत शेठ डुबल, वैष्णवी ज्वेलर्स उडपी यांचे मालक सुशांत शेठ डुबल यांनी दिलेलं आहे. तसेच या स्पर्धेसाठी मालोजी भोसले यांनी 2000 रुपये दिलेले आहेत. पुत्तूर मराठा असोसिएशनचे अध्यक्ष माधव शेठ यांनी 5000 रुपये दिलेले आहेत. तसेच अविनाश पवार, राजे पवार बंटवाळ यांनी 3000 रुपये दिलेले आहेत. तसेच पानीमंगळूरचे रवी शेठ यांनी 2000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे हुबळी क्रिकेट व यांच्यातर्फे 8000 रुपये. तसेच जय माता दी ज्वेलर्स मंगलोर यांच्याकडून 6000 रुपये. तसेच पुत्तूर ग्रुप पुत्तूर यांच्यातर्फे 4000 रुपये. त्याचप्रमाणे उडपी ग्रुप उडपी फ्रेंड्स यांच्यातर्फे 5000 रुपये. तसेच दावणगिरी टीमचे सागर घारगे यांनी 5000 रुपये या सामन्यासाठी दिलेले आहेत. तर त्या सर्वांचे अतिशय अभिनंदन. तसेच आणखी कोणाला जर काय देणगी द्यायची असेल या स्पर्धेसाठी तरी त्याने आपलं नाव व पैसे इथं जमा करायचे, त्यांचाही सत्कार केला जाईल. अनिल आजबे यांच्याकडून राजदीपसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. ऑफ्टनच्या भारत चेंडू कट केलाय. पॉइंटच्या डोक्यापर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार, खणखणीत सणसणीत चौकार. स्क्वेअर गेटचा एक देखणा फटका. हा मारला 4 धावा. चौका. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगचा सनसनीत चौकार. अप्रतिम टायमिंग आपण पाहू शकता. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता आणि या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन खूप सुंदर फटका सजवला पॉइंटच्या डोक्यावरून. पुलटा चेंडू यावेळेला मनगटाचा फटका. चेंडू जाईल फाईन क्षेत्रामध्ये. सागर गारगे, एकेरी धावेने धावसंख्या वाढणारे धावसंख्या पोहोचले ते एकूण आपण पाहू शकता. आता इथे धावसंख्या वाढते. दुसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून जे आमचे प्रायोजक आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढे सरसरबत अप्रतिम फटका खेळला. चेंडू जाईल काऊ कॉर्नर. इथे क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जाईल सीमारेषा पार. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. सनसनीत चौकार. 21 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे काऊ कॉर्नर मध्ये खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा फायदा बॅट्समॅनला मिळतोय. 2 षटकांचा खेळ. 21 2 गड्याच्या बदलली. ते खूप चांगलं होतं. फुटवर्क खूप चांगला होता. पुढे सरसबत बॅट्समॅन आला आणि अप्रतिम फटका. इथे मात्र काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण अतिशय खराब झालं. चेंडू सीमारेषा पार. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आणि दर्जेदार अशा प्रकारचा फटका आपण पाहिलेला आहे. संतोष 11 वरती. धावपलकर दाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज दुपारचं स्वादिष्ट जेवण जे आहे अध्यक्ष सुशांत डुबल यांच्या माध्यमातून, वैष्णवी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे. मालोजी भोसले 2000 रुपये. त्यानंतर माधव शेठ पुत्तूर यांच्याकडून 5000 रुपये. अविनाश राजे पवार 3000. रवी शेठ यांच्या माध्यमातून 2000. हुबळी ग्रुप 3000 रुपये. तर रमेश जाधव यांच्याकडून 6000 रुपये आहेत. सर्वांचे मनापासून आभार. पुत्तूर ग्रुप 4000 रुपये. उडकी ग्रुप 5000 रुपये. सागर घारगे 5000 रुपये. धावपलकर दाबा 21 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संतोषनं यापूर्वी एक शानदार भागीदारी आपण पाहिली केली होती राहुल कदम बरोबर.
विशाल नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती विनोद सज्ज असेल. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. स्लीप पॉइंट, कव्हर पॉइंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेला टप्पा चांगला होता, थोडासा ऑफ्टमच्या बाहेर बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. एसटी रक्षण चांगलं होतंय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. हे पहा, यानंतरचा सामना हुबळी विरुद्ध पुतूर. या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस टाकण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आहे. हुबळी टीमचे कॅप्टन व पुतूर टीमचे कॅप्टन दोघांनी स्टेजच्या समोर येऊन टॉस टाकून घ्यायचा आहे. 21-2. विनोद गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. वन बाउंडचा इशारा झाला. एक अप्रतिम चेंडू अचानक उसळी घेतोय. ऑन साईडला हुकचा फटका खेळायचा प्रयत्न झाला, त्यात काही यश मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी विनोदकडून आपल्याला पाहायला मिळते. लेथ खूप चांगली ठेवले. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकात जर बघितलं तर कोणत्याही मोठ्या प्रकारचा फटका नाहीये. 2 चेंडू डॉट टाकलेत विनोदनं. काय जबरदस्त गोलंदाजी करतो आहे. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. संतोष व्यक्तिगत 11 धावसंख्येमध्ये घेतोय. विशाल केल्यात 5 धावा. 2 चेंडूला तो सामोरा जातो आहे. यावेळेला फटका तर छान सजवलाय. लॉंगांच्या डोक्यावर सीमारेषा पार जाईल. अप्रतिम षटकार. काय भन्नाट बॅटिंग करतोय मैदानामध्ये संतोष कदम. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगचा दर्जेदार उत्तुंग षटकार. भवानीची ललकार हाती चमचमती हाती काय फटका सजवला होता. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता. ऑन साईडला खेळला. लॉंगांच्या डोक्यावर चेंडू आकाशाला भेदत गगनभेदी षटकार ठोठावलाय संतोषनं. या 6 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली 27 वरती. हो, लो पुट्टा चेंडू होता. तितकासा चांगला काय पद्धतीने खेळता आला नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेवरती समाधान. धावपलकरती एकूण धावा या ठिकाणी निश्चितच वाढतायत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतो आहे. 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता या ठिकाणी मागचे काही 15 चेंडू बघा कशा पद्धतीने आहेत. डॉट, चौकार, विकेट, व्हाईट बॉल, डॉट, त्यानंतर षटकार, विकेट, सिंगल, डॉट बॉल, चौकार, सिंगल, चौकार, पुन्हा एकदा 2 डॉट चेंडू, सिंगल आणि त्यानंतर एकेरी धाव. प्रवीण, थँक्यू व्हेरी मच. खूप चांगले अपडेट आपण देत आहे. यामध्ये चांगला फटका ऑन साईडला. बघूया काय करता येते. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. करेक्ट बॅटिंग मैदानामध्ये केली जाते आहे. 3 षटकांचा जर खेळ बघितला तर एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विनोद गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. 5 चेंडूमध्ये त्यानं 8 धावा खर्च केलेले आहेत. या ओव्हर नंतर लगेचच आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. पुत्तूर संघाचा कॅप्टन आणि हुबळी संघाचा कॅप्टन यावेळेला सज्ज असतील. कट केलाय चेंडू कॅपमध्ये. थर्ड बॅट पट्ट्या चेंडू झाली सीमारेषा पार. संतोषच्या बॅट मधनं येतोय चौकार. धाव संख्येला इलाकार. वाह, काय बॅटिंग केली जाते. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय अर्थात कालचे उच्चमूर्ती सुशांत डुबल यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि ऑफ्टमच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू खरं तर पॉईंटच्या डोक्यावर खेळायचा होता, परंतु चेंडू अगदी बॅटच्या मधोमध आला जरी नसला तरी थर्ड बॅट पट्ट्यामध्ये जाते. सुरेख बॅटिंग संतोषकडनं झाले. तो व्यक्तिगत 22 या धावसंख्येवरती खेळतोय. तर आता हुबळी संघाचे कॅप्टन आणि पुत्तूर संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉससाठी सज्ज राहा. 3 षटकं समाप्त झालेली आहेत. 3 षटकामध्ये जर आपण बघितलं तर संतोष कदमनं 22 धावा केल्या आहेत. 10 चेंडू तो खेळलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं, 2 षटकार, स्ट्राईक रेट 220चा. हे डिबेन लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असे अपडेट प्रवीण देत आहेत, जे डिबेन लाईव्हचे CEO आहेत. या षटकाचा पुढचा चेंडू ऑन साईडला कडक बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना आणखीन एक चांगला फटका सजवलाय. चेंडू जरी स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण खूप चांगलं होत आहे. 4थ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. आमच्याबरोबर अजयराज पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही इथून बघितलं तर 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी. अजयराज मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। तो इस ओवर की
पहली गेंद ऑन साइड पर थोड़ा सा मिडल और लेग स्टंप के लाइन पर थी, घूमकर ऑन साइड की दिशा में खेलने का प्रयास, स्क्वायर लेग की दिशा में गेंद गई, फील्डर गेंद को, हालांकि 2-3 फील्डर गेंद को समेटने का प्रयास कर रहे थे, इसके बावजूद दोनों बैट्समैन ने बहुत तेज कदमों के साथ दूसरा रन पूरा कर लिया। बहुत अच्छी रनिंग है, बेलगावी की टीम इस वक्त बल्लेबाजी कर रही है, कितना कुछ वो बना पाएंगे। 3 ओवर समाप्त हो चुके हैं, चौथा ओवर प्रगति पर है, रन्स बन चुके हैं 36, जबकि विकेटों की संख्या 2 पर 36 फॉर 2, 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। तो अगले मैच के लिए हुबली के कप्तान ने टॉस जीता है और वो पहले बल्लेबाजी करने का फैसला कर चुके हैं हुबली। तो देखना होगा क्या कुछ हो रहा है, होने वाला है। ये गेंद बहुत जबरदस्त स्ट्रोक, बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन। हाती चमचमती हाती चमचमती हाती चमचमती तलवार नशुबान भयावर हाती चमचमती तलवार नशुबान निघाले भयावर। संतोष, तो संतोष स्ट्राइक एंड पर बहुत जबरदस्त स्ट्रोक उनका, दूर वाली छोर से संतोष के लिए गेंद दोबारा स्टेप आउट किया, गेंद को उछाल दिया है, बहुत जबरदस्त स्ट्रोक, बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद गई है, गगनचुंबी स्ट्रोक है 6 रनों के लिए, केएमपीएल का सिक्सर। भवानी जी ललकार हाती चमचमती हाती चमचमती हाती चमचमती तलवार नशुबान भयावर हाती चमचमती तलवार नशुबान निघाले। 36 के व्यक्तिगत योग पर बल्लेबाजी कर रहे हैं संतोष, उनका बल्ला आग उगल रहा है, जबरदस्त बल्लेबाजी वो कर रहे हैं, लगातार छक्कों के बरसात करने का उनका प्रयास, दूर वाले छोर से ये गेंद ओवर द विकेट संतोष के लिए दोबारा उछाल दिया, ऑन साइड पर हवा में तैरती हुई गेंद, बहुत ऊंचा स्ट्रोक खेल दिया, फील्डर के हाथ से गेंद छूट गई, अच्छा अवसर था गेंद को फील्ड करने का, हालांकि कैच करने का, स्क्वायर लेग डीप में गेंद गई थी, लेकिन सूरज की किरणें आंखों में चुभ रही थी और आखिरकार एकाग्रता भंग हुई और गेंद हाथ से छूटती हुई बैट्समैन को जीवन दान प्राप्त हो चुका है। तो रन्स बढ़कर पहुंच चुका है इस वक्त 50 पर, तो 50 का आंकड़ा पूरा कर दिया बेलगावी वॉरियर्स ने, 50 अप, 50 रन पूरा कर चुका है बेलगावी वॉरियर्स। टॉस मुझे लगता है कि शायद वो जीत कर पहले बल्लेबाजी कर रहे हैं, संतोष गेंदबाजों की कमर को तोड़ने का प्रयास कर रहे हैं उस छोर से, ये गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, थोड़ा सा रीच करने का प्रयास किया, चूक गए, विकेट कीपर गेंद को संभाल चुके हैं, स्टेप आउट करते हुए गेंद को खेलने का प्रयास किया था, रन लेने का अवसर नहीं, इसी के साथ ये ओवर समाप्त हो चुका है। तो कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति पर रन्स बन चुके हैं, 50 विकेटों की संख्या है, 2 पर, एक छोर पर विशाल बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरे छोर पर संतोश। तो शानदार बल्लेबाजी चल रही है, टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला मुझे लगता है कि काफी सही साबित हो रहा है। 4 ओवर्स में 50 रन बनाने यानी कि अच्छा औसत जो कि इस वक्त चल रहा है। पचास रन दोबारा दोहरा दूं, 2 विकेटों के नुकसान पर। 5वां ओवर लेकर साजन आ रहे हैं, उस छोर से उनकी गेंद, पटकी हुई गेंद लेग स्टंप के बाहर थी और अपील कर रहे हैं, अंपायर ने कहा कि वाइड है, लेग स्टंप के ज्यादा बाहर। $50 for 2, 50 रन 2 विकेटों के नुकसान पर, और मुझे 51 करेक्शन, वाइड के रूप में 1 और रन की बढ़ोतरी, 51 रन बन चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। और जिस तरह से स्क्रीन का संकेत कर रहे हैं, ऐसा लगा कि शायद तीसरे अंपायर की तरफ वो अपील कर रहे हैं। तो साजन की गेंद विशाल को लॉफ्ट कर दिया, गेंद को हवा में, फील्डर गेंद के नीचे आ गया, लेकिन उनके हाथ से गेंद छूट गई। अच्छा अवसर था, बहुत तेज दौड़ लगाकर गेंद तक पहुंचे जरूर, गेंद के नीचे आ गए, लेकिन आखिरकार गेंद हाथ से छूट गई और बैट्समैन को अवसर मिला, जीवनदान मिला। गेंद को थोड़ा सा झुककर नीचे की तरफ गेंद उछालने का प्रयास, और इस प्रयास में कैच का अवसर, फील्डर गेंद को कैच नहीं कर पाए और बैट्समैन को जीवनदान मिला। रन इस 1 के साथ बढ़कर
52 पर पहुंच चुका है। साजन आक्रमण पर तैयार। उस छोर से गेंद पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर थी, अतिरिक्त उछाल था जिसको स्मैश करने का प्रयास किया, बैट्समैन ने चूक गए और फिर अंपायर की तरफ अपील किया कि वो इस गेंद को कहीं ना कहीं वाइड करार दे, लेकिन अंपायर ने इस अपील को खारिज कर दिया, नजरअंदाज कर दिया। विकेट कीपर गेंद को दस्तानों में ले चुके हैं, रन लेने का अवसर हालांकि नहीं है। इस ओवर की अगली गेंद और स्लो आर्म डिलीवरी थी, उछाल दिया है, बहुत जबरदस्त स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद 6 रनों के लिए केएमपीएल का सिक्सर। दर्जेदार उत्तुंग षटकार। भवानीची ललकार, हाती चमचमती, हाती चमचमती, हाती चमचमती तलवार नशिबान घोड्यावर, हाती चमचमती तलवार नशिबान निघाले थैंक यू 42 का व्यक्तिगत योग संतोष का। धुआंधार बल्लेबाजी वो कर रहे हैं, चौकों और छक्कों की 44, जी हाँ 44 रनों पर वो बल्लेबाजी कर रहे हैं। बैकफुट पर गए, बहुत खूबसूरत स्ट्रोक है, गेंद को बहुत खूबसूरती के साथ कट लिया उन्होंने बैकवर्ड डीप पॉइंट पर 4 रनों के लिए। मारलाय चौका, कर्नाटक मराठा प्रीमियर लीगचा सनसनीत चौकार। 48 का व्यक्तिगत योग इस वक्त संतोष का। 2 रन से पिछड़ रहे वो अपने अर्धशतक के लिए, 2 रनों की दरकार है उनको अपना अर्धशतक पूरा करने के लिए। दूसरी ओर साजन परेशान है कि इस बल्लेबाज को किसी भी क्षेत्र में किसी भी लाइन और लेन के साथ गेंदबाजी करें तो भी रोके नहीं रुक रहे हैं ये बल्लेबाज। 2 रन क्या वो बना पाएंगे? संतोष स्ट्राइक एंड पर, अर्धशतक के लिए उनको 2 रनों की दरकार है। इस छोर पर साजन आक्रमण पर तैयार है। इस ओवर की ये गेंद ओवर द विकेट, लॉफ्ट किया गेंद को, कवर बाउंड्री लाइन की दिशा में, फील्डर कोई मौजूद नहीं और इसी के साथ 4 रन के साथ ही अपना अर्धशतक पूरा कर लिया संतोष ने। क्या बात है, तालियां बजनी चाहिए। जबरदस्त बल्लेबाजी संतोष ने की, अर्धशतक पूरा कर लिया और इस चौके के साथ ही कुल योग 66 पर कुल योग पहुंच चुका है। 66 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, 66 फॉर 2। दोबारा उछाल दिया इनफील्ड के ऊपर से, कवर बाउंड्री लाइन की दिशा में, फील्डर गेंद का पीछा कर रहे हैं। जब तक वो गेंद को उठाकर थ्रो कर पाते, बैट्समैन के पास समय था संतोष के पास कि वो 2 रनों को और बटोर ले और अब इन 2 रनों के साथ रन बढ़कर पहुंच चुका है 68 पर, 68 फॉर 2। यानी कि बहुत धुआंधार बल्लेबाजी, इसी के साथ ये ओवर समाप्त हो चुका है। तो कुल मिलाकर 5 ओवर के समाप्ति पर 68 रन, 2 विकेटों के नुकसान पर 68 फॉर 2। और अब आखिरी ओवर शेष बचा हुआ है। दोनों बैट्समैन आपस में बातचीत कर रहे हैं, विचार विमर्श कर रहे हैं। शानदार मौसम इस वक्त देखने को मिल रहा है, सूरज बादलों की ओर में बार बार आंख में चोली खेलता हुआ दोपहर की और समय बढ़ता हुआ। लगभग 11:40 हो चुके हैं और खेल का रोमांच देखते ही बनता है कि आज इस मैच में विशेष तौर पर बेलगावी वॉरियर्स के ये 2 योद्धा बहुत जबरदस्त तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं। दूसरी ओर रॉयल चैलेंजर्स बेलगावी के, रॉयल चैलेंजर्स बेल्लारी के सारे फील्डर्स एकत्रित होकर मंत्रणा कर रहे हैं कि अब वो किस तरह से इस आखिरी ओवर को करेंगे। बहुत महत्वपूर्ण ओवर है। इस ओवर में अगर वो रनों पर अंकुश लगाते हैं तो शायद थोड़ा सा बांध के रखना संभव हो सकता है, लेकिन क्या ऐसा होगा? क्योंकि संतोष पूरी तरह से खुलकर बल्लेबाजी कर रहे हैं। स्वप्निल आक्रमण पर आ रहे हैं और विशाल स्ट्राइक एंड पर है। विशाल एक सहायक भूमिका अदा करते हुए अब तक वो 7 रन्स बना चुके हैं एक शानदार चौके की सहायता से। उनका प्रयास यही रहेगा कि वो ज्यादा स्ट्राइक बैट्समैन संतोष को दें और इस प्रयास में क्या वो सफल हो पाएंगे। दूर वाले छोर से स्वप्निल आक्रमण पर आ रहे हैं, क्या वो आखिरी ओवर में रनों पर अंकुश लगा पाएंगे? फील्डिंग में बार बार परिवर्तन किया जा रहा है, तो सारे फील्डरों से अनुरोध करते हैं कृपया खेल को थोड़ा सा जल्दी जारी रखें। समय काफी नष्ट हो रहा है, अभी बहुत सारे मैचेस खेले जाने बाकी हैं और व्यवधान पड़ने की संभावना है आने वाले मैचेस में, इसीलिए थोड़ा सा जल्दी करें। स्वप्निल तैयार हो रहे हैं, उनके सामने बैट्समैन इस छोर पर विशाल स्ट्राइक एंड पर हैं, 7 के व्यक्तिगत योग पर बल्लेबाजी करते हुए। आखिरी ओवर पादान पर है, प्रगति पर है। स्वप्निल का आक्रमण
जी हाँ, शुरू हो चुका है। उस छोर से राउंड विकेट, ये गेंद ड्राइव करने का प्रयास, अच्छी गेंद और ऑफ स्टंप को छोड़कर बाहर की तरफ निकली। इस बार संतोष को थोड़ा सा आगे आकर अपने साथीदार को समझाना पड़ रहा है कि वो सिंगल्स को शायद बटोर कर ज्यादा मौका अवसर वो संतोष को प्रदान करे, क्योंकि जिस तरह से आक्रामक तरीके से विशाल ने खेलने का प्रयास किया, गेंद को चूक गए वो, विकेट कीपर ने गेंद को संभाल लिया। राउंड विकेट उस छोर से थोड़ा सा स्टेप आउट किया, बहुत खूबसूरत स्ट्रोक है, लेफ्ट कर दिया गेंद को लॉन्ग आउट बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन। केएमपीएल का शानदार चौका। मराठा सनसनी। What a lovely stroke from the batsman coming on to the front foot and playing to the cow corner reason. Beautiful batting by Vishal and Santosh. क्या बात है, बहुत शानदार स्ट्रोक और विश्लेषण बहुत जबरदस्त। उस छोर पर गेंद को लेकर दोबारा गेंदबाज तैयार हो रहे हैं। बहुत बेहतरीन टाइमिंग के साथ लॉफ्ट किया गया था गेंद को ऑन साइड पर। राउंड विकेट, फुल टॉस थे, उछाल दिया, कैच हो सकता है क्या? फील्डर गेंद को कैच कर पाएंगे? उन्होंने गेंद को कैच करने का प्रयास किया, लेकिन गेंद क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। जी हाँ, कैच कर लिया गया। इसी के साथ एक और विकेट का पतन। तो शानदार कैच के साथ ही एक और विकेट का पतन और बैट्समैन विशाल आउट होकर पवेलियन लौट रहे हैं। गणेश कदम इस वक्त स्ट्राइक एंड की दिशा में बढ़ रहे हैं, लंबे कद काठी वाले 45 नंबर की जर्सी में। और एक और विकेट के पश्चात विकेटों की संख्या बढ़कर पहुंच चुकी है 3 पर और अभी भी संतोष इंतजार कर रहे हैं कि कब उनको स्ट्राइक का मौका मिलता है। दूर वाले छोर से राउंड विकेट, इस छोर से गेंद, जबरदस्त स्ट्रोक बाउंड्री लाइन के ऊपर से, एक और गगनचुंबी स्ट्रोक 6 रनों के लिए केएमपीएल का सिक्सर। उत्तुंग षटकार। भवानीची ललकार। क्या जबरदस्त स्ट्रोक Another magnificent stroke from the batsman Gumba. क्या जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा दबाव बन रहा है और नए बल्लेबाज आके मेला लूट रहे हैं। दूर वाले छोर से राउंड विकेट, ये गेंद विकेट कीपर ने गेंद को उठा लिया, 9 सेकंड की दिशा में थ्रो कर दिया, गेंदबाज ने उठाकर गिल्लियां उड़ा दी, अंडरआर्म थ्रो स्टंप्स पर, इसी के साथ विकेट गिर चुका है। मराठा प्रीमियर लीग ची बळीची टाळी। थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद। एक गेंद शेष बचा है। विकेट कीपर ने काफी सूझबूझ के साथ गेंद को उठाकर नॉन स्ट्राइक एंड की दिशा में थ्रो कर दिया। फॉलो थ्रू में गेंदबाज ने गेंद को उठाकर गैदर करते हुए रन आउट करने के लिए अंडरआर्म थ्रो स्टंप्स पर कर दिया और इसी के साथ एक और विकेट का पतन हुआ, जबकि आखिरी गेंद को लेकर तैयार हो रहे हैं गेंदबाज। और क्या कुछ होता है उस छोर से, ये गेंद राउंड विकेट, इस पहली पारी की आखिरी गेंद, विकेट कीपर के पास थ्रो, दोबारा उसी अंदाज में गेंद को नॉन स्ट्राइक एंड की दिशा में थ्रो किया गया, इसी के साथ संतोष आउट हो गए। उनासी रनों का लक्ष्य इस मैच को जीतने का, 78 for 5 यानी कि 79 रनों का लक्ष्य इस मैच को, 79 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने का। प्रशांत जी, आपको क्या लगता है कि 79 रन अच्छे खासे बड़े लक्ष्य को बना गया? अजय राज इस वक्त अगर देखें तो संतोष आपके स्क्रीन पर है, जिन्होंने 21 गेंदों का सामना किया, 54 रन बनाए, चौथा अर्धशतक बनाने वाले वो खिलाड़ी साबित होते हुए 5 छक्के 4 चौके इनके बल्ले से और 257 का स्ट्राइक रेट। बेहतरीन बल्लेबाजी, इनके शानदार बल्लेबाजों के बदौलत आप देखिए 70 के पार 80 के करीब पहुंच चुके। तो एक लाजवाब एक बार कहानी रही है संतोष की। लाजवाब बल्लेबाजी है, निश्चित तौर पर कहना होगा। उनकी इस शानदार बल्लेबाजी की बदौलत मजबूत पकड़ बेलगावी बना चुका है और अब मुझे लगता है कि विपक्षी टीम पर वो अच्छा दबाव बना सकते हैं अपने फ्रंटलाइन गेंदबाज के जरिए। क्या कुछ होता है लाइव एक्शन के लिए दोबारा प्रशांत जी से मिलते हैं और आपको क्या लगता है प्रशांत जी के क्या योजना बनानी होगी इस वक्त रॉयल चैलेंजर्स को, क्योंकि बड़ा लक्ष्य आपके सामने है। ओवर्स मात्र 6 है, 36 गेंदों का खेल, जिसमें 79 रनों को बनाना आसान नहीं है, लोहे के चने चबाने के बराबर हो सकता है।
बिल्कुल, लेकिन अच्छे तकनीक के साथ आप बल्लेबाजी करेंगे तो ये स्कोर आप चेस भी कर सकते हैं. तकनीक सामने वाले को तकलीफ दे सकती है. आजचं दुपारचं जेवण आणि निश्चितच स्वादिष्ट असणार यात काही शंका नाही आहे. KMPLचे विद्यमान अध्यक्ष सुशांत डुबल, वैष्णवी ज्वेलर्सचे उडपीचे मालक यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मानोजी भोसले यांच्याकडून 2,000 रुपये या स्पर्धेकरता, माधव शेठ पुत्तूर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, अविनाश राजे पवार 3,000 रुपये, रमेश शेठ मेंगलोर अर्थात 2,000 रुपये, उबळी ग्रुप यांच्याकडून 3,000 रुपये, रमेश जाधव यांच्याकडून या स्पर्धेकरता 6,000 रुपये, पुत्तूर ग्रुप 4,000 रुपये, उडपी ग्रुप 5,000, सागर घारगे 5,000. सर्वांचे मनापासून आभार. रमेश शेठ पाणी मेंगलोर यांच्याकडून 2,000 रुपये आणि खूप चांगलं सहकार्य. अजूनही कोणाला या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य करायचं असेल तर आपण असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि आमचे काही प्रायोजक आहेत त्यांच्या जाहिराती देखील आपण DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आहे. अर्थात खूप चांगलं काम, चांगलं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेकरता. अनेक ज्वेलर्स आहेत, त्या ज्वेलर्सच्या मालकांनी यावेळेला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. KMPL 2022 आणि आता क्रिकेटचा दुसरा पडाव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. या दुसऱ्या पडावामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ते देखील आपण पाहणार आहोत. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेले. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे आता क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. बॅट्समन चला 79 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. या स्पर्धेच्या माध्यमातून जी असोसिएशन काम करते, ज्यामध्ये अध्यक्ष आहेत KMPL 2 सुशांत डुबल, उडुपी उपाध्यक्ष अमर कोकरे, बेळगाव उपाध्यक्ष रमेश जाधव, मंगलोर क्रीडा मंत्री अविनाश राजे पवार, बंडवाल खजिनदार स्वप्नील घोडके, हुबळी उपखजिनदार सागर घारगे, दाबनगिरी सेक्रेटरी अमोल हसबे, बल्लारी आणि सहसेक्रेटरी आदिप कदम, पुत्तूर यांच्या माध्यमातून आपण पाहता एक अप्रतिम अशी स्पर्धा. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी असेल आमच्या समाज कक्षामध्ये. स्वप्नील गोडके, सागर गारगे स्टेजवर यायचंय बरं का. स्वप्नील गोडके. जेवढ्या मोठ्या अडचणी असतात किंवा जेवढं मोठं ध्येय असतं तेवढ्याच मोठ्या अडचणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. अर्थात आव्हान फार मोठं आहे. 79 धावांचं आव्हान आहे. आता ध्येय फार मोठं असेल तर झेप देखील मोठीच घ्यावी लागेल, तरच तुम्हाला मोठ्या निश्चित ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. बघूया मैदानामध्ये काय घडतंय. समालोचन कक्षामध्ये आता कॅमेरा DBN लाईव्हचा आलेला आहे. यावेळेला साईल आमचे कॅमेरामॅन आहेत. प्रवीणला आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे स्कोरर या ठिकाणी निश्चित आहेत. त्याचबरोबर समालोचक अजय राज बँगलोरचे आहेत, ते देखील ऑन स्क्रीन आहेत. रमेश जाधव स्कोरर आहेत, ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय. 2 समालोचक आणि त्यानंतर 2 स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे स्कोरर धनंजय पाटील. सामन्याकडे आपण जाऊया. सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. खूप महत्त्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी आहे. आघाडीचा फलंदाज सज्ज असेल यावेळेला स्ट्रायकर एंडला. यावेळेला ऑन साईडला एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटवरती आला, परंतु आपल्या फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू निर्धाव येतोय. 79 धावांचा पाठलाग करण्याकरता ही आघाडी जोडी मैदानामध्ये आहे. सुरू असलेला सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. शानदार कामगिरी, टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय. निश्चितच राजदीप बॅटिंग मार्कवरती आहे. यावेळेला स्ट्रायकर एंडवरती फलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुल टच होता, त्यावरती खरपूस समाचार तो घेऊ शकलेला नाहीये. हा खूप सुंदर चेंडू होता, थोडासा ऑफनच्या बाहेर आणि उसळी घेणारा चेंडू होता. अचानक उसळलेल्या चेंडूवरती राजदीपकडे फारसं उत्तर नव्हतं. या चेंडूनं राजदीपला निरुत्तर केलेला आहे. ऑन साईडला केलेला सुरेख पटका, टायमिंग चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण देखील अफलातून होत आहे. 1 धाव राजदीप पोचतो 1 वरती. संघाची स्थिती आता बिनबाद 79 धावांचा पाठलाग करण्याकरता उतरलेल्या संघाची. रॉयल चॅलेंजर्स बल्लारीचा संघ आपण पाहतोय. बेळगाव वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स या 2 संघादरम्यान सुरू असलेल्या बॅटल आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व या ठिकाणी आपण पाहत आहात. यावेळेला टप्पा पडला, चेंडू खाली राहतोय. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. डाव्या एसटीकडे जाणारा चेंडू आहे. आपण पाहूया काय घडलं होतं मैदानामध्ये. ज्या पद्धतीनं हा खेळ सुरू आहे. DBN लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला चांगला फटका खेळ आहे. हेलिकॉप्टर आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. दन 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 करत सीमा रेषा पार येतोय. चौकार.
4 धाबा. मौका. हा मारलाय चौका. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगचा सनसनीत चौकार. काही गोष्टी या ठिकाणी आपण बघितलं तर बोलून दाखवायच्या नसतात, ते करून दाखवायचे असतात. चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क. बघूया काय केलं होतं. 6 धाबा धापलकावरती आहेत. डाकुरा गोलंदाजी करतोय, टप्पा थोडासा ऑफच्या बाहेर खाली राहतोय आणि त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. धापलकर धाबा 6. राहुल कदम गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिल्या षटकाचा खेळ, पॉवर प्ले ऑन आहे. उलटा चेंडू होता, परंतु त्याचा फायदा काही घेता आलेला नाही बॅट्समनला. जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटच्या मैदानावरती फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो आणि फुलटॉस चेंडूवरती फक्त एकच धाव आले. धावफलक धावा 7, बिनबाद 7. 79 धावांचा पाठलाग करत असताना रॉयल चॅलेंजर बल्लारी. बेळगाव संघाकडनं राहुल जो अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे, हुकमाचा एक आहे, त्याने पहिलं षटक अप्रतिम टाकलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 7 आहेत. 30 चेंडूमध्ये 72 धावांची आवश्यकता. डिबेंचच्या माध्यमातून अपडेट आणि आता डिजिटल पद्धतीनं आपण हा स्कोर बोर्ड पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाज झालेला आहे. अमनच्या हातामध्ये चेंडू आहे. हो 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 हो, फलंदाला पडले बुल, दांडी झाले गुल. यावेळेला फलंदाजाला परतावं लागेल. पहिला धक्का बसतोय मराठा प्रीमियर 7 या धावसंख्येवरती. बळीची टाळी. वाटतय अप्रतिम चेंडू होता अमनचा, अप्रतिमरित्या टाकला, अँगल क्रिएट केला होता आणि चेंडू बरोबर उजवी एसटी वाकवतोय. उजवी एसटी या ठिकाणी वाकवलेली आहे. ऑन साईडला खेळण्याचा बघा कशा पद्धतीने उजवी एसटी 2 अँगलने आपल्याला हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येते. धावपलकरती धाबा 7 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आता इथे 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता बॅट्समन येतो आहे. विनोदच्या हातामध्ये या ठिकाणी बॅट आहे, अर्थात जबाबदारी देखील खांद्यावरती फार मोठी असेल आणि जबाबदारी एकदा का खांद्यावरती घेतली की माणूस थकत नाही, माणूस थांबत नाही. जबाबदारी हे सर्वात मोठं टॉनिक आहे. आता बघूया, जबाबदारी खांद्यावरती आहे विनोदच्या. गोलंदाजी मार्कवरती अमन अप्रतिम गोलंदाजी करत असताना अमन साळुके आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. जवळजवळ 15 ते 20 पावलांचा बॉलिंग मार्क. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अपील केलं गेलंय. विनोदनं सांगितले हा मी आउट आहे. से यावेळेला स्पोर्ट स्पिरिट दाखवत असताना अमन साळुकेनं दिलाय दुसरा धक्का. विनोद बॅक टू द पॅवेल मध्ये जात असताना शानदार गोलंदाजी, जबरदस्त यष्टीरक्षण. म्हणजे हुकला तो संपला. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगची बळीची टाळी. वाटतय भवताली तब झेल घ्यावया जो जो फासे टाके. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्या तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तरच तुला मिळेल धाव. चतुर आणि साबद जो जो इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अप्रतिम गोलंदाजी आणि आता ऑन हॅट्रिक आहे गोलंदाजी मार्कवरती अमन साळुंके. शानदार कामगिरी त्यानं केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय बबलू. आतापर्यंत अमननं घेतले 2 डब्ल्यू. इथे या विकेटवरती जर या मैदानावरती आणखीन एक गडी बाद केला तर 3रा गडी तो बाद करू शकतो. सुंदर चेंडू आहे, सुरक्षित पद्धतीने खेळून खेळलाय. यावेळेला चेंडू जाईल गलीच्या दिशेने. शानदार कामगिरी, काय दमदार गोलंदाजी केले, तिकट मारा केलाय, घातक गोलंदाजी. मात्र हे आता क्षेत्ररक्षक काय करतायत? गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो चेंडू शोधतोय. इथे आता मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तो चेंडू यावेळेला शोधतो आहे. धुंडो रे साजना. यावेळेला सगळ्या गोष्टी म्हणजे गोलंदाजी आपण बघितलं, अगदी तिखट मारा केलाय, घातक गोलंदाजी केले आणि अनेक प्रश्न आता अमन साळुंकेने फलंदाजांना विचारलेले आहेत. धावफलकावरती एकूण डाबा 7 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राईट अप ओव्हर द विकेट. ओहो, टप्पा थोडासा ऑप्टनच्या बाहेर खाली राहणारा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. लेन चांगली आहे, लयबद्ध गोलंदाजी. अमन साळुंके
यावेळेला आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 2 मोहरे गारद केलेत. एकही धाव त्याने दिलेली नाहीये. रॉयल चॅलेंजर्स बल्लारी संघासाठी आता आव्हानं वाढतायत. धावपलका धाबा 7-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नाहीये. तुमच्याकडे मोबाईल असेल तर त्याला नेटवर्क हवं. बॅटिंग करायचं असेल तर फुटवर्क हवं. फुटवर्क चांगला असेल तर चांगली बॅटिंग होईल. फुटवर्क चांगला नसेल तर संघर्ष आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. धावपलका धाबा 8-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिले अमन साळुंकेनं. आणि काय अफलातून गोलंदाजी केले, काय भन्नाट गोलंदाजी केले. प्रेशर बॅट्समनवरती आहे. विशाल या बैला मोठा फटका खेळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. पकडला जेल. बॅट्समन ठरला फेल. विशाल या बैला डगआउटच्या दिशेने जातोय. तिसरा धक्का बसतोय रॉयल चॅलेंजर्सला. विकेट म्हणजे हुकला तो संपला. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगची बळीची टाळी. वाटतय थँक्यू डीजे. आपण पाहूया काय होतंय मैदानामध्ये. 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमन साळुंकेचं जे पृथक्करण बघा. 1 षटक टाकले, एकच धाव दिले आणि 3 शिकार केले, 3 मोहरे गारद केले. काय अप्रतिम गोलंदाजी त्याने केले आणि या मॅच मध्ये त्याने जान टाकलेली आहे. बँगलोरचा विचार केला, आता जर बेलगाव वॉरियर्सचा विचार केला तर संघ अडचणीत आहे. विशेष करून विशाल सारखा जो मोहरा आहे तो गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. बबलूच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि त्याचा साथीदार साजन मैदानावरती आलेला आहे. इथं जर टिकून राहायचं असेल तर मित्रांनो सातत्यानं तुम्हाला चाली रचाव्यात लागतील. रचत राहावं लागेल, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली तुम्हाला रचत राहावं लागेल. इथे ज्या योजना बनवल्या आहेत, जे प्लॅन बनवलेले आहेत ते अप्रतिम आहेत आणि योजनेनुसार गोलंदाजी अमन साळुंकेने केली. 8 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये साजन आलाय. राहुल आपल्या कोट्यातलं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. राहुल कदम आज बॅट तितकीशी नाही तळपली नाहीये त्याची, कारण पहिल्याच मॅचमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं आणि त्यावेळेस विकेट ओलसर होती. त्या ओलसर विकेटवरती शानदार बॅटिंग त्याने केली होती, परंतु आज पहिल्याच चेंडूवरती तो शिकार झाला होता. त्यानंतर मात्र संतोष कदम नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत राहिलं, अर्धशतक नोंदवलं. आधी त्यानंतर घातक गोलंदाजी आपण पाहिलेली आहे ती अमन साळुंकेची. 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ यावेळेला बघूया चेंडू दिशाही नाही, नियंत्रण नाहीये. वेगावरती स्वार झालेला गोलंदाज आहे राहुल कदम. ज्यावेळेस आपण वेगावरती स्वार होतो, भन्नाट वेगाने जात असतो, तेव्हा नियंत्रण पाहिजे. तर ते नियंत्रण नव्हतं गोलंदाजाकडे, त्यामुळे चेंडू दिशाही नाही. वाईट बॉलनं धावसंख्या होते 9-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल राहुल कदम. खेळण्याची जबाबदारी बबलूची. व्यक्तिगत 1 या धावसंख्येवरती खेळतोय. 3 चेंडूंना तो सामोरा गेलेला आहे. पुन्हा बघूया काय घडलंय. इथे चांगली स्थिती नाहीये. त्रिफाळी चित केलंय राहुल कदमनं. तो दमकम दाखवतोय. 4था धक्का रॉयल जल संघाला, बल्लारी संघाला बसतोय. फलंदाज बाद. हुकला तो संपला. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगची बळीची टाळी. वाटतय अत्यंत दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत अमन साळुंके त्याचबरोबर राहुल कदम या दोन्ही गोलंदाजांनी केलेली आहे. 7 चेंडू टाकलेत राहुल कदमनं. 8 धावा दिल्यात. 1 मोहरा गारद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालेलं आहे. धावफलका धावा 9 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुम्हाला पुन्हा एकदा झिम्बाब्वे आणि भारत हा जो सामना झाला होता, खरं तर वर्ल्ड कपचा सामना, त्या सामन्याची आठवण करून देईन. काय घडलं होतं त्या मॅचमध्ये पाहूया या चेंडूनंतर. तंत्राचा विसर पडलाय, परंतु गोलंदाजी तितकीशी चांगली नाहीये. वाईट बॉलचा इशारा. आता जेव्हा फलंदाज काहीच करत नाही तेव्हा जास्त एफर्ट यावेळेला लावले जातात गोलंदाजाकडून आणि त्यामुळे चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. नियंत्रण नाहीये. धावपलकावरती धाबा होत आहेत या मिस्टर एस्ट्रानं. 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू कट जरूर केलाय, गलीमध्ये जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. झिम्बाब्वे भारत. भारताची स्थिती होती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा, म्हणजे 17 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे आकडे काय ते देखील मी सांगेन. 10 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
सुरेख चेंडू आहे, अपील केलं गेलं विकेट किपर कडून, परंतु पायचीतचं जे अपील आहे अर्थात ते फेटाळून लावलं जाईल, कारण तो नियम इथं तर नाहीये. तर आता 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. सुरेख कामगिरी, राहुल खूप चांगले अँगल क्रिएट करतोय आहे. आपण बॉक्सचा वापर बघा कशा त्या पद्धतीने केलाय, आणि जर पायचीतचं अपील असतं तर अगदी मधल्या स्टंपवरती हा चेंडू होता, प्लम एल्बी असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. तशा पद्धतीनं हा चेंडू आपण राहुल कदमचा पाहिलाय. 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. आणखीन एक चांगला चेंडू, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. यावेळेला अशा प्रकारचे स्ट्रोक खेळले तर काही फायदा नाही आहे. काय घडलं होतं पहा, बॉक्सचा वापर खूप चांगला आहे, स्टंपच्या जवळून देखील गोलंदाजी केली जाते, बॉक्सच्या कॉर्नरचा वापर केला जातोय. चेंडू जवळजवळ 5व्या स्टंपवरती आहे आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन करतोय. हा तर फुल टॉस चेंडू होता. इथेही जर बघितलं तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. वाळवंटात गेल्यानंतर पाण्याकरता आपण धावाधाव करतो, संघर्ष करतो. मैदानामध्ये जर बघितलं तर धावांकरता संघर्ष आहे, आणि हा संघर्ष आता कधी संपणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खेळण्याचा कुठलाही प्रयत्न नाही, पंच आमच्या बाजूला वळतायत, दोन्ही हात फैलावतात आणि सांगतायत की चेंडू स्क्वेअर आहे. धावपलकरती धावा होत आहेत 12 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी, आतापर्यंत 11 चेंडू टाकलेत. राहुल कदमनं 11 धावा दिल्या आहेत, 1 गडी त्यानं बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय राहुल कदमने. आणि त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाला पडले भूल भूल भूल, दांडी झाले गुल. फलंदाजी ते डगआउटच्या दिशेने जाईल. शानदार कामगिरी मैदानामध्ये राहुल कदमची. बळीची टाळी. वाटतंय अप्रतिम गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी केले. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा 5वा गडी इथे बाद होतोय. झिम्बाब्वे भारत हा सामना आज जर बघितला तर 17 वरती 5 गडी बाद झाले होते, आणि त्यानंतर एक असा खेळाडू त्यांनी सामन्याचं चित्र बदलून टाकलं होतं. 17-5 म्हणजे 17-5 एक तिरकी रेषा असते, ती तिरकी रेषा कपिल देव निकन्स यांनी काढून टाकली. 175 धावा त्यांनी उभारल्या होत्या. तर इथे ही तिरकी रेषा अर्थात 5 गडी बाद झालेत. ही तिरकी रेषा काढण्याकरता मैदानामध्ये अतुल आणि साजन आहेत. तर मायक्रोफोनवरती अजय सर यावेळेला जॉईन होत आहेत. अजय राज. थैंक यू. संतोष कदम दूर वाले छोर से गेंद को लेकर आ रहे हैं. उनकी गेंद थोड़ा सा रुक कर आई, बैट्समैन को इंतजार करना पड़ा. पहले गेंद को उछालने के लिए बैकलिफ्ट के साथ बल्ले को थोड़ा सा उठा लिया, लेकिन फिर देखा कि गेंद थोड़ा सा रुक कर रही, घुमाने के प्रयास में चेक किया, फिर शायद गेंद उनके पैरों से टकराई, रन लेने का अवसर नहीं, और धीमा रन्स जो कि इस वक्त चल रहा है, और दबाव की स्थिति. बेलगावी रॉयल चैलेंजर्स बेल्लारी जो कि पीछा कर रहा है 79 रनों का, और विकेट्स जो कि लगातार गिरते जा रहे हैं. इस छोर से ये गेंद ड्राइव किया, गेंद को इत्मीनान के साथ लॉन्ग आउट क्षेत्र में गेंद जा चुकी है. सिर्फ 1 रन लेने का अवसर मिलेगा बैट्समैन को, 1 से काम नहीं चलेगा. और दोनों बैट्समैन जो कि इस वक्त जानते हैं कि जितने पहले क्रम के बल्लेबाजों को जो जिम्मेदारी दी गई थी वो कुछ ज्यादा सफल नहीं हुए, अब जिम्मेदारी उन पर आन पड़ी है. लेकिन धीरे धीरे ऐसा लग रहा है कि दबाव बढ़ता जा रहा है. तो और बेलगावी वॉरियर्स जो कि हावी हो रहा है इस मैच पर, जिन्होंने आज बहुत कमाल की बल्लेबाजी की. दूर वाले छोर से ये गेंद ओवर द विकेट. इस बार बाएं हाथ के बैट्समैन को ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, कोई ज्यादा बैट का मूवमेंट नहीं था, शरीर का मूवमेंट नहीं था, खड़े खड़े गेंद को थोड़ा ऑन साइड की दिशा में घुमाने का असफल प्रयास किया, चूक गए, और गेंद बस टप्पा खाकर थोड़ा सा बाहर की तरफ निकलती विकेट कीपर के दस्तानों में जाकर समा गई. ऑफ साइड पर दायरे के अंदर लगभग 2 खिलाड़ी मौजूद हैं विकेट कीपर के अलावा. थर्ड मैन शॉट में है, पॉइंट को थोड़ा सा तिरछा रख दिया गया है. कवर एक्स्ट्रा कवर बिल्कुल खाली है, ऑन साइड पर प्लेस किया, बहुत बढ़िया स्ट्रोक, लेकिन शानदार फील्डिंग का प्रदर्शन किया है. बैकवर्ड डीप स्क्वायर लेग में एक खिलाड़ी तैनात कर दिया गया है, और फुल टॉस गेंद पर प्लेसमेंट के साथ गेंद को शायद थोड़ा सा ऑन फाइन खेल जाते तो गेंद फाइन लेग बाउंड्री लाइन की दिशा में जा सकती थी, लेकिन फील्डर ने तेज कदमों के साथ, जो कि आउटफील्ड बहुत तेज है इस वक्त, उस गेंद को कवर किया, और बैट्समैन को मात्र 1 रन लेने का अवसर प्राप्त हुआ. ओवर द विकेट उस छोर से गेंद ऑफ स्टंप के बाहर, क्या जबरदस्त गेंद है. विकेट कीपर ने गेंद को डाइव लगा लिया, लगाते हुए बहुत खूबसूरत कैच लपक लिया. हालांकि बारीक सिरा लेकर गेंद गई थी बल्ले का. इसी के साथ एक और विकेट का पतन हो चुका है.
हुकला तो संपला. कर्नाटक मराठा प्रीमियर लीगची बळीची टाळी. वाटतय तो उस छोर से इस ओवर की अगली गेंद को लेकर गेंदबाज तैयार हो रहे हैं और आयोजनकर्ताओं से अनुरोध करता हूं कृपया थोड़ा सा पानी का बंदोबस्त करें. कमेंटेटर बॉक्स में थोड़ा पानी का बंदोबस्त हो जाए तो थोड़ा सा अच्छा लगेगा. उस छोर से ये गेंद ऑन साइड पर घुमाकर खेलने का प्रयास. बैकवर्ड डीप स्क्वायर लेग में फील्डर बस इंतजार कर रहे हैं. झुककर उन्होंने गेंद को इत्मीनान के साथ उठा लिया और जब तक वे गेंद को उठाकर थ्रो कर पाते 1 रन आसानी के साथ बैट्समैन पूरा कर चुके हैं. पहर धीरे धीरे दोपहर की ओर बढ़ता हुआ 12:05 हो चुके हैं और मुझे लगता है कि इस मैच के पश्चात भोजन का समय भी हो जाएगा. इस मैच में टेम्पो काफी धीमा चल रहा है और प्रयास प्रशांत जी का और मेरा यही रहा है कि थोड़ा क्रिएटिविटी के साथ थोड़ा सा और आकर्षक बनाकर इस मैच को पेश करें. यूट्यूब पर साफ सुथरा प्रसारण हैट्स ऑफ कहते हैं प्रशांत जी और उनकी टीम को कि वो बहुत अच्छा कर रहे हैं और भविष्य में उनके लिए शुभकामनाएं हमारी तरफ से. नया ताजा ओवर लेकर दूर वाले छोर से 14 रन बन चुके हैं. आइए बता दें आपको 14 रन कुल मिलाकर 14 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. 14 रन 7 विकेटों के नुकसान पर बन चुके हैं. नया ताजा ओवर दूर वाले छोर से गेंद को लेकर अमोल आ रहे हैं. करेक्शन 14 नहीं बल्कि 15 रन बन चुके हैं. 15 रन 7 विकेटों के नुकसान पर अमोल गेंद को लेकर उस छोर से आ रहे हैं गेंदबाजी के लिए. क्या असर दिखा पाएंगे? उनकी गेंद ओवर द विकेट एक अलग अंदाज के साथ ज्यादा दौड़ धूप नहीं करते हैं वो और अमोल के इस गेंद को ऑन साइड पर खेल दिया बैट्समैन ने. 1 रन और खाते में जोड़ लिए जाएंगे. रन बढ़कर पहुंच चुका है 16 पर 7 विकेटों के नुकसान पर. 16 फॉर 7 5वां ओवर प्रगति पर है. जैसे ही फॉर्मेट छोटा हो जाता है और पहली पारी में बड़े रन्स बनते हैं तो दूसरी पारी में मुझे लगता है कि बैट्समैन को बहुत कठिनाइयों का सामना करना पड़ता है क्योंकि उतनी आसानी से गेंद बल्ले पर नहीं आ रही. यह गेंद बहुत अच्छी गेंद ऑन साइड पर घुमाने का प्रयास. विकेट कीपर आज बहुत जबरदस्त कर रहे हैं. कैच कर लिया कलाबाजी खाकर डाइव लगाकर सही टाइमिंग के साथ डाइव किया उन्होंने और गेंद को कैच कर लिया. मराठा प्रीमियर लीगची बळीची टाळी. तो स्वप्निल बैट्समैन जो कि नए आ रहे हैं. विकेट कीपर हालांकि दूरी पर खड़े हैं विकेटों से लेकिन क्या डाइव क्या कलाबाजी वो खा रहे हैं. फिटनेस में मुझे लगता है कि विकेट कीपर को थोड़ा सा ध्यान देना होगा लेकिन आपका उत्साह आपका जोश बताता है कि आप कितना अच्छा प्रदर्शन कर सकते हो बशर्ते कि आपका फिटनेस आपका साथ न दे रहा हो. जबरदस्त विकेट कीपिंग. दूर वाले छोर से इस ओवर की अगली गेंद दाएं हाथ से ओवर द विकेट. इस बार खेलने का प्रयास. दोबारा विकेट कीपर को बहुत मेहनत मशक्कत करनी पड़ रही है. उन्होंने थोड़ा सा झुककर घुटनों को जमीन पर रख दिया. गेंद को पूरी तरह से रोकने का प्रयास किया. रन लेने का अवसर नहीं. रन अभी भी वहीं पर स्थिर है. तेज धूप मैदान पर फैली हुई है. आज सवेरे से जो नमी मैदान पर क्रीज पर पिच पर मौजूद थी वो बिल्कुल सूख चुकी है. बैकफुट पर गए. कट करने का प्रयास मिस कर गए. विकेट कीपर ने गेंद को गैदर कर लिया. रन लेने का अवसर नहीं है. रन अभी भी वहीं पर स्थिर है. बेलगावी वॉरियर्स जीत की और अग्रसर जबकि रॉयल चैलेंजर्स बेल्लारी थोड़ा सा पिछड़ रहा है और प्रयास उनका जरूर है कि वो आक्रामक स्ट्रोक्स खेलें. थोड़ा आड़े बल्ले का इस्तेमाल किया. गेंद को ड्राइव कर दिया और लॉन्ग ऑफ पर फील्डर गेंद के ऊपर आ चुके हैं. सिर्फ 1 रन लेने का अवसर बैट्समैन के पास. इसी के साथ रन बढ़कर पहुंच चुका है 17 पर 7 विकेटों के नुकसान पर. 17 रन बन चुके हैं. उस छोर से गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर. अंपायर ने कहा कि वाइड. बैट्समैन उल्टे हाथ से रिवर्स स्ट्रोक खेलने के लिए बल्ले को घुमा चुके थे लेकिन फिर अंतिम क्षणों में उन्होंने गेंद को जाने दिया क्योंकि गेंद दिशा से कुछ ज्यादा बाहर निकल गई थी. एक अतिरिक्त रन के साथ कुल योग बढ़ चुका है. इस बार थोड़ा सा आगे निकल चुके थे फिर
गेंद बिल्कुल ब्लॉक होल में आई, उसको दबा देने के अंदाज में खेल दिया। इसी के साथ ओवर समाप्त हो चुका है। तो 5 ओवर के समाप्ति पर 7 विकेटों के नुकसान पर रन्स बन चुके हैं 18। जबकि आप देख रहे हो शानदार कर्नाटका मराठा क्रिकेट एसोसिएशन की शानदार प्रस्तुति KMPL सीजन 2 2022 और 23 की ये शानदार क्रिकेट श्रृंखला चल रही है। क्या बात है, थैंक यू डीजे। तो विशाल यादव जी की तरफ से 500 रुपए नगद पुरस्कार। दोनों बैट्समैन में से कोई भी अगर आक्रामक तरीके से छक्का लगाएगा तो उसे नगद पुरस्कार 500 रुपए दिए जाएंगे। तो भाग्य को आजमाइए, आक्रामक स्ट्रोक छक्का अगर लगता है तो नगद पुरस्कार विशाल यादव जी की तरफ से 500 रुपए नगद पुरस्कार। प्रयास करना जरूरी है, थोड़ा सा एंटरटेनमेंट हो सकता है। 5 गेंदें शेष बची हैं, रन्स बहुत सारे चाहिए लगभग। हालांकि मुझे लगता है कि इस वक्त छक्के की ही कोशिश की जा सकती है। ऑन साइड की दिशा में गेंद को खेल दिया, 1 रन लेने का अवसर। 4 गेंदें बची हैं, 4 छक्के अगर लगते हैं तो 2000 रुपए हो सकते हैं। क्या बात है, कोशिश की जा सकती है। क्या दोनों बैट्समैन प्रयास करेंगे? हाँ, आइए हौसला बढ़ाते हैं, कम से कम दर्शकों का तो एंटरटेनमेंट हो सकता है। उस छोर से गेंद उछालने का प्रयास, चूक गए, मिस कर गए। ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, थोड़ा सा बैट्समैन को छोड़कर बाहर निकलती हुई गेंद थी और प्रयास में चूक गए, मिस कर गए, बीट हो गए। 3 गेंदें शेष बची हैं, 3 गेंदों में 3 छक्का, यानी कि 1500 रुपए, 1500 रुपए आ सकते हैं विशाल यादव जी की तरफ से। एक और गेंद डॉट में तब्दील हो चुकी है, 2 गेंदें शेष बची हैं। प्रयास जारी, लेकिन विशाल यादव कहीं ना कहीं मन में मुस्कुरा भी रहे हैं कि उनका छक्का नहीं लग रहा, 500 रुपए बच ही जाएंगे। उस छोर से अगली गेंद, 2 गेंदें शेष बची। ऑफ स्टंपर के बाहर थोड़ा सा बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, 1 रन लेने का अवसर। 9 सेकंड की दिशा में थ्रो, लेकिन चूक गए। रन लेने का अवसर था, उसे पूरा कर लिया बैट्समैन ने। तो आखिरी गेंद शेष बचा है और विशाल यादव अपनी बात पर अड़े हुए हैं कि छक्का लगता है तो 500 रुपए दिए ही दिए जाएंगे। क्या बात है, जोक सपाट। उन्होंने अपनी तरफ से भरपूर प्रयास किया कि हौसला बढ़ाते हैं बैट्समैन का, थोड़ा सा दर्शकों का एंटरटेनमेंट भी हो सकता है। उस छोर से गेंद उछालने का प्रयास, चौक गए। इसी के साथ ओवर मुझे लगता है कि समाप्त हुआ। 6 ओवर के समाप्ति पर इस मैच को बेलगावी वॉरियर्स ने शानदार तरीके से जीत लिया। बहुत बहुत बधाई हो, कांग्रेचुलेशंस। रॉयल चैलेंजर्स बेल्लारी परास्त हुआ, लेकिन उन्होंने अच्छा प्रयास किया, उनको धन्यवाद देते हैं। आगे की जिम्मेदारी माइक्रोफोन पर प्रशांत जी आएंगे। बहुत बहुत धन्यवाद। पुन्हा एकदा